नमस्कार मित्रांनो, सुप्रभात, शुभ सकाळ. मित्रांनो, आयुष्यात जर आनंद मिळवायचा असेल तर नेहमी काहीतरी नवनवीन गोष्टी करायला शिका. आणि आयुष्यात नवीन गोष्टी अनुभवायच्या असतील तर नेहमी स्वतःच पुढाकार घ्यायला शिका. नेहमी स्वतःच पुढाकार घ्यायला शिका. या गोष्टीचे शीर्षक आहे नवीन गोष्टी. मित्रांनो, एकदा शिष्याने गुरूंना विचारले, गुरुजी, मी आपल्या ध्येयाप्रती प्रवास करता करता खूप थकलो आहे, खूप अडचणींचा सामना करत आहे, पण यातून मला काही मार्ग सापडत नाही. तुम्ही योग्य तो मार्ग सांगा. त्यावर गुरुजींनी हसत हसत शिष्याला उत्तर दिले, अरे बाळा, तू कधी चालकाला वाहन चालवताना बघितले आहेस? चालक हा वाहन चालवताना गतिरोधक आले म्हणून वाहनाचा वेग कमी करून आपला पुढचा प्रवास हा सुरूच ठेवतो. तो थांबत नाही. पण नीट बघ, कदाचित वाहन चालवताना थोडेसे लक्ष विचलित झाले तर एक मोठा अपघात घडू शकतो. म्हणून चालक नेहमी आपले लक्ष केंद्रित करून वाहन हे चालवत असतो. तसेच आपल्या ध्येयाप्रती आपण आपला प्रवास हा नीट लक्ष केंद्रित करून सुरू ठेवला तर येणाऱ्या अडचणी, संकटे, समस्या ह्या आपल्याला त्या गतिरोधकासारख्याच वाटतील. पण ध्येयावरून आपले लक्ष जर क्षणापुरतही विचलित झालं तर ह्याच समस्या, हेच अडथळे आणि ह्याच कठीण अडचणी आपल्याला एखाद्या पहाडासारख्या वाटतील. म्हणून आपले लक्ष हे ध्येयाप्रती केंद्रितच असले पाहिजे. मग बघ, आपल्याला नवीन काहीतरी करण्याचा आनंदही मिळेल आणि आयुष्यात यशही प्राप्त होईल. किसी ने खूब कहा है दोस्तों, मेरे दोस्त, जिंदगी में दर्द मिले इसलिए कभी हंसना न भूलना. मेरे दोस्त, जिंदगी में दर्द मिले इसलिए कभी हंसना न भूलना. जिंदगी में कठिनाइयां तो बहुत आएगी, मगर कभी अपने हौसले को न भूलना. मग मित्रांनो, बघा, आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी आपल्याला नवीन काहीतरी करता येते का? आणि एकदा तरी काहीतरी नवीन करून तर बघा. थँक्यू व्हेरी मच. डू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. बी सेफ. फिर मिलेंगे. स्माइल प्लीज. थँक्यू.